पुढं तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, गोपीचंदन टिळा लावा आणि हृदय कळवळा, वैष्णवांबद्दल हृदयामध्ये कळवळा ठेवा. ही भक्ती भगवंताला आवडते. बघा आपण जी भक्ती करतो ते फार अवघडाची झाली. आपली भक्ती ही वरपांगी भक्ती झाली. एक उदाहरण देते तुम्हाला आपल्या भक्तीचं, मी नेहमी सांगते. समजा एक उदाहरण देते. जे गेट आहे तिथून आपण दर्शनासाठी येतोय आणि जे व्यासपीठ आहे तिथे मंदिर आहे अशी कल्पना करायचं. व्यासपीठापाशी काय आहे? हा महिला वर्ग बोला, काय? व्यासपीठापाशी मंदिर आहे. कल्पना करायची व्यासपीठापाशी मंदिर आहे आणि मंदिरातला देव झाला फेमस. आपल्याला गोष्टी जास्त कोणत्या आवडतात? हा, मंदिरातला देव झाला फेमस. आता मला सांगा, फेमस देवापाशी डायरेक्ट दर्शन मिळतं का? नाही. मग काय करावं लागतं? बारीमध्ये लागावं लागतं. समजा विचार करा, बारी लागली त्या गेटपासून. आता तुमच्या पायात चप्पल आहे जवळपास 1,500ची. कितीही महागडी चप्पल म्हटलं तरी देवापाशी घेऊन जावं जमतं का? नाही. मग चप्पल कुठे ठेवावं लागेल? गेटपाशी. आता चप्पल ठेवली गेटपाशी, तुम्ही आले मंदिरात, चप्पल किती रुपयाची आहे? 1,500ची. फक्त इमानदारीनं उत्तर द्या. जेव्हा आपण पाया पडायला देवापाशी येईल आपलं लक्ष हे देवाकडे राहील का 1,500च्या चपलीत राहील? 1,500च्या चपलीत राहील. म्हणून संत म्हणतात, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी. देवा पुढे लक्ष जोड्यावरी, देह देवा पुढे लक्ष जोड्यावरी, देवा पुढे, देवा पुढे लक्ष जोड्यावरी, एका भक्ती खरी पडते मन बाहेरी, 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 मन बाहेरी, मन बाहेरी. महाराज म्हणतात, ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी. देह तर त्या देवापाशी आहे पण लक्ष सगळं कुठे? चपलीकडे. यापेक्षा तुम्ही चपलीकडे राहा, लक्ष देवाकडे ठेवा, हे तरी देवाला मान्य आहे. म्हणून महाराज म्हणतात भक्ती सोपी आहे. आपण जी करतो ती अवघड भक्ती करून टाकलेली आहे. एक उदाहरण नेहमी लक्षात घ्या. आपण महाराज म्हणतात सगळ्यात सोपी भक्ती नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचं पाप जळेल एवढी ताकदवान भक्ती सोपी. एवढी न लगती सायस जावे वनांतरा सुखे तो घरा, नाही घर बसल्या देव आपल्याकडे येईल. अहो एवढी सोपी बैसली आठाई म्हणता राम राम काय होय अष्टमायचे सांगा. बसल्या ठिकाणी तुम्ही देवाचं नाम घ्या सर्वजण मिळून बोला बरं, राम जय श्रीराम. हा, आपण सर्वांनी जेवण केले, आपला एक घास तरी जिरला का? नाही. एवढी सोपी भक्ती त्यांनी सांगितली, कुठं जायची गरज नाही, बसल्या ठिकाणी नाम. संत म्हणतात सगळ्यात सोपी भक्ती कोणती? त्या भगवंताची भक्ती करा, नामस्मरण, त्याच्यावर प्रेम करा. कारण संत म्हणतात भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. संत म्हणतात देवा भक्ती आणि प्रेम या दोन गोष्टी शिवाय मला ज्ञान नको. कारण बाकीच्या गोष्टी मागे जर मी लागलो, माझ्याकडं थोडं जरी ज्ञान जास्त आलं, माझ्याकडं थोडी जरी शक्ती जास्त आली तर माझ्या डोक्यामध्ये अहंकार येईल. कारण बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भाकर पचवणं सोपं आहे
पैसा, नाव, पद, शक्ती, ताकद या गोष्टी पचवणं फार अवघड आहे. पैसा, नाव, शक्ती हे जर आपल्याकडे आलं ना तेव्हा आपल्याला अहंकार व्हायला लागतो आणि अहंकार आला म्हणजे विनाशाचा मार्ग पकडला म्हणून समजायचे. अहंकार कधीच मनामध्ये येऊ देऊ नये. कारण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज इथं आपण आहे, उद्या आपल्या जागेवर दुसरं आहे, परवा तिसरं राहील. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आज जहां मैं हूं कल कोई और था. के आज जहां मैं हूं कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर अहंकार करू नका. म्हणून महाराज म्हणतात मला 2 गोष्टीशिवाय ज्ञान नको, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. म्हणून सगळ्यात सोपी भक्ती मार्ग त्यांनी सांगितले नामस्मरण. एवढी सोपी आहे, अहंकार येणार नाही. आणि सगळ्यात जास्त भगवंत कधी जवळ राहतात, जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा. आणि नामाची ताकद काय, चहुविधी जाण साही शास्त्र कारण 18 पुराण हारीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सारखं आहे एक हरिनाम. एवढी ताकद या नामामध्ये आहे. म्हणून संत म्हणतात मंथुनी नवनीता तैसे घे अनंत. अरे बाबा सगळं सार आपल्याला काढून घेतले दिलेलं आहे. म्हणून आता तरी सगळ्यात सोप्या गोष्टीच्या मार्गाला गाते म्हणजे नामस्मरण. पण महाराज जाता जाता सांगून जातात तू का म्हणे सोपे आहे सर्व म्हणे, पण शहाणा तो धनी, जो शहाणा आहे तोच इथं घेणार. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर पहिला विषय म्हणजे इथं संसार सोडायची गरज नाही भक्तीसाठी. दुसरा विषय म्हणजे एवढं सोपं आहे, कुठं जायची गरज नाही, घर बसले तुम्ही फक्त नामस्मरण करा. मग एवढं जर सोपं असेल तर नाम घ्यायला भक्ती करायला हरकत नाही. म्हणून एक काम करा, काय सांगतो तुम्हाशी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भजारे विठ्ठला, त्या भगवंताची तुम्ही भक्ती करा. आता भजारे विठ्ठलाच का भक्ती करा, का करायची हा विषय तुम्हाला सांगितला. आता विठ्ठला हाच विषय इथं का मांडलाय बघा. वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळे अवतार भगवंताने धारण केलेले आहे. जसं आपण पाहू शकतो द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाने अवतार घेतलाय. आणि का भजारे विठ्ठला म्हटलंय, द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाने जेव्हा अवतार संपवला तेव्हा त्यांनी कुठं आहेत तर म्हणतात द्वारकेचा राजा उभा भीमती रे. द्वारकेचा राजा उभा भीमती रे. द्वारकेचा राजा उभा भीमती रे. द्वारकेचा उभा भीमती रे. नाम तुझे पांडुरंग, नाम तुझे पांडुरंग, धन्य ती पंढरी. नाम तुझे पांडुरंग, नाम तुझे पांडुरंग, धन्य ती पंढरी, धन्य ती पंढरी. द्वारकेचा राजा उभा भीमती रे. द्वारकेचा राजा उभा भीमती रे. द्वारकेचा राजा उभा भीमती रे. द्वारकेचा राजा उभा भीमती सांगतो तुम्हाशी, तुम्हाला सांगतोय भजारे भक्ती करा. पण विठ्ठलालाच का असं सांगितलंय तर त्यांनी म्हणतात कारण द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाने जो अवतार घेतला होता त्याच्यानंतर आता या कलियुगातला अवतार श्रीकृष्णाचा कोणता आहे, द्वारकेचा राजा. द्वारकेचे राजे म्हणजे कोण, श्री कृष्ण. कुठे उभा भीमा तिरी, नाव तुझे पांडुरंग, धन्यती पंढरी. आणि म्हणून आताचे श्रीकृष्णाचे अवतार कोण असेल तर ते पंढरीचे पांडुरंग. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर एक काम करा, कुठं जा, जम्बू या द्वीपा माझे हो एक पंढरपूर गावा. धर्माचे नगर देखा हो विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊन
बात आहे वा सर्वांसाठी. जंबू या द्वीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव म्हणून महाराज म्हणतात जाय जाय तू पंढरी होय होय वार करी. म्हणून इथं आल्याच्या नंतर दुसरं काही करा का ना करा सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला त्या भगवंताची भक्ती करा. आता महाराज म्हणतात नाही भक्ती केली तर काय होणार नाही तरी गेला जन्म वाया. आपला हा जन्म वायाला जाणार नंतर रडून पडून फायदा होणार नाही. एक दृष्टांत तुम्हाला सांगताय का की नंतर किती रडून पडून फायदा होणार नाही. या जन्माचं आता सार्थक केलं तरच ठीक आहे. बघा एक जंगल होतं त्या जंगलामध्ये एक माकड राहत होतं. माकडानं मुलगी पसंत केली माकडाचं लग्न झालं. कुणासोबत झालं असेल बोला ना. माकडाचं लग्न कुणासोबत झालं असेल माकडींसोबत. तुम्ही म्हणजे मला न बोलण्याची शपथ घेऊन आले का असं काही नाही ना. तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या अकाउंटची शपथ आहे म्हणून बोलत जा. हा कसे जोपर्यंत आपला संवाद होणार नाही ना तोपर्यंत मी काय बोलते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाही. म्हणजे तुमचं हा हो काहीतरी चालू असेल ना मला वाटेल की बा तुमच्याकडे माझं बोलणं पोहोचत आहे. आपण लहान होतो तेव्हा आपले आजी आजोबा आपल्याला कथा सांगत होते आठवते का. तेव्हा आपण एक शब्द बोलायचोय काय म्हणायचो ना. एक होता राजा त्याला दोन बायका होत्या एक काळी होती एक गोरी होती